दिवस व क्रांती दिवस आज आपण साजरा करतो आहोत। या भारत देशामध्ये अनेक आदिवासी क्रांतिकारक होऊन गेले। बिरसा मुंडा असेल, उमाजी नाईक असतील, त्यांचं कार्य हे सर्वांपर्यंत पोहोचावं, आदिवासी बांधवांना सन्मानाने वागणूक मिळावी, त्यांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी सर्वत्र पूर्ण जगामध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो। त्याचबरोबर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले, हुतात्मे झाले, त्यांचंही स्मरण व्हावं म्हणून 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो। आज आपण आपल्या विद्यालयामध्ये जागतिक आदिवासी दिन त्याचबरोबर क्रांती दिन साजरा करतो आहोत। या दोन्ही दिनांचं महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना कळावं हा त्यामागचा उद्देश आहे। त्यासाठी आपल्या विद्यालयामध्ये काही विद्यार्थिनी आदिवासी वेशभूषा करून आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे। त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय बुवा सर, उपमुख्याध्यापक मान्य जाधव सर, पर्यवेक्षक मान्य आयरे सर व सर्व शिक्षकांचे मी स्वागत करतो। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। आजच्या या क्रांती दिन व आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय बुवा सर यांनी स्वीकारावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीने सरांना विनंती करतो। आत्ताच श्री सोनवणे सरांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्या सूचनेला मी सर्वानुमते अनुमोदन देतो। धन्यवाद सर। सरांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की आपण महान विभूतीच्या प्रतिमेचं पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। त्यामध्ये आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब आंबेडकर, आदिवासी जननायक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते होईल। सर्व मान्यवर, सर्व शिक्षक मध्ये आदिवासी लोकांच्या मूलभूत मानवाधिकार आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे हा त्यामागचा उद्देश आहे। त्याचबरोबर त्यांची वेगळी भाषा, संस्कृती, कला आणि जीवनशैली जपण्यास मदत करणे, जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यात आदिवासी समाजाच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करणे। आदिवासी दिन आपण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करतो। सर्वप्रथम सर्व क्रांतिवीरांना आणि सर्वांना वंदन करतो। आज 9 ऑगस्ट क्रांती दिवस हा आपण साजरा करतो आहोत। 9 ऑगस्ट का बरं, तर संपूर्ण विश्वामध्ये जो आदिवासी समाज आहे याला आपल्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 9 ऑगस्ट 1994 रोजी हा पहिला आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा करण्यासाठी घोषित केला। आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे जगभरातील आदिवासी लोकांचे हक्क, संस्कृती, भाषा, परंपरा आणि जीवन पद्धती यांचे संरक्षण व संवर्धन करणे आणि त्यांच्या समस्यांबाबत जागतिक स्तरावर जनजागृती करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे बघा। त्यानंतर आदिवासी संस्कृती ही भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे। आदिवासी समाजाची जीवन पद्धती निसर्गाशी जोडलेली आहे। त्यांची स्वतःची भाषा, परंपरा, कला, लोकनृत्य, संगीत आणि सण आहेत। 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो। युनोमध्ये तसा ठराव झाला आणि
जगातील आदिवासी बांधवांचं मोठं योगदान लक्षात घेऊन जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचं ठरवलं गेलं. तर जागतिक आदिवासी दिनाचे महत्वाचा उद्देश असा की आदिवासी बांधवांचा सांस्कृतिक वारसा आहे, त्यांचं पर्यावरण, जंगल आणि संपूर्ण जैवविविधता यासाठी मोठं योगदान आहे. ते टिकून ठेवण्यामध्ये, संवर्धनामध्ये आदिवासी बांधवांचा फार मोठा भाग आहे. आपल्या समाजामध्ये, संपूर्ण देशामध्ये विविधता आहे. अनेक राज्य, अनेक प्रदेश आणि त्या सर्व प्रदेशांमध्ये आदिवासी बांधवांची एक सांस्कृतिक वारसा आहे, परंपरा आहे. लोकनृत्य असेल, भाषा असेल, त्याचे सण उत्सव असतील, त्यांनी ते जपून ठेवलेले आहेत. आणि भारताच्या सांस्कृतिक वारसाचा एक तो मोठा भाग आहे. तर देशाच्या योगदानामध्ये मोठे भाग घेतलेला आहे, मोठं योगदान दिलेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा अनेक आदिवासी वीरांनी आपलं प्राण अर्पण केलेले आहे, देशासाठी मोठे योगदान दिलेलं आहे. तेव्हा तर मीडिया एवढा जागरूक नव्हता, त्यामुळे असे असंख्य असतील, पण त्यांची नाव आपल्यापर्यंत आज आलेले नाही. सांगायचं उद्देश होता की अगदी प्राचीन काळापासून स्वातंत्र्य लढा असतो किंवा आजही आदिवासी बांधव भारताच्या विकासामध्ये मोठं योगदान देत आहेत. आणि तो आपल्या भारताचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांचा सन्मान करणे, अनेक वर्ष ते खऱ्या अर्थाने विकासापासून